श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, पळसदरी येथील स्वामींच्या मठाची स्थापना कशी झाली याबद्दलची माहिती आपल्याला श्री दादू दरेकर दादा देणार आहेत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर आपण आता या मठाबद्दल प्रेक्षकांना जे इकडे आले नाही त्यांना तुम्ही आता काय सांगू शकता? श्री स्वामी समर्थ. माझं नाव दादू दरेकर. मी मठामध्ये या अखंड सेवा करत आलोय आणि अजूनही माझी सेवा चालूच आहे. प्रथमतः या मठाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर बाजूला असलेल्या तलावाच्या काठी 108 हवनयुक्त पारायण झालं. त्यानंतर दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर 1995 साली या मठाचं भूमिपूजन झालं. भूमिपूजन झाल्याच्या नंतर अवघ्या 22 दिवसामध्ये या मठाचं बांधकाम पूर्ण झालं. बांधकाम होत असताना स्वामींनी अनेक रूपामध्ये या ठिकाणी भाविकांना दर्शन दिलेलं आहे. अगदी उंच वानराच्या रूपामध्ये येऊन सुद्धा स्वामी भाविकांना दिसलेले आहेत आणि मागच्या शेतामध्ये अदृश्य झालेले आहेत. असे बरेच अनुभव आणि अनेक वेळा असं दर्शन स्वामींनी या ठिकाणी दिलेलं आहे. तसेच आता या मठामध्ये दत्त जयंती उत्सव, स्वामींचा प्रकट दिन, गुरुपौर्णिमा आणि समाधी दिन असे कार्यक्रम या ठिकाणी साजरे होत असतात. तसेच दर गुरुवारी महाप्रसाद, गुरुवार, रविवार, शनिवार आणि पौर्णिमेला या ठिकाणी महाप्रसाद असतो. तसेच अनेक बाहेर गावाहून या ठिकाणी अनेक पालख्या येत असतात. त्या पालख्यांचं अगदी जल्लोषामध्ये या ठिकाणी स्वागत केलं जातं. तसेच भविष्यामध्ये आपल्याला या मठाच्या वतीने एक अन्नछत्र म्हणून बाहेर उभारणी करायची आहे आणि ती माहिती सर्वांपर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचेल अशी विनंती करतो. श्री स्वामी समर्थ. आता आम्ही खूप पाहिलं की रक्तदान शिबिर लावलेलं आहे. हो, तर असं सामाजिक उपक्रम असे उपक्रम या ठिकाणी नेहमीच होत असतात. आता रक्तदान शिबिर आहे, कधी आरोग्य शिबिर असतो, कधी डोळ्यांचं शिबिर असतो आणि असे अनेक शिबिर किंवा असे बरेच प्रकार या ठिकाणी असे होत असतात. आणि ते शाळेतल्या मुलांना एक शाळा आपण मठाच्या वतीने दत्तक घेतलेली आहे, प्राथमिक शाळा. आणि शाळेच्या मुलांना सुद्धा शालेयोपयोगी वस्तू किंवा ड्रेस, रेनकोट, दप्तर सर्व जे शाळेला लागतं ते सर्व सोयीत आपण या मठाच्या वतीने त्यांना पुरवत असतो. तुम्ही गावाची काळजी घेताय स्वामी तुमच्या हो संपूर्णपणे गावातल्या लोकांना. आणि हे जे मठ स्थापन केले ते गुरुवर्य दादा महाराज दरेकर आणि आज त्यांनी जे ह्या मठाची स्थापना केली ते मठाची स्थापना अगदी जसं काही पाहायला गेलं तर आज या ठिकाणी खूप भरभराटी होत आहे. आणि आता या मठाची सध्या व्यवस्थापन दादांचे चिरंजीव श्री विक्रम दरेकर आणि अभिजित दरेकर हे या मठाची पूर्ण व्यवस्था पाहत आहेत. स्वामींचं असं मी ऐकलेलं की स्वामींनी ते 22 दिवस वास्तव्य केलेलं. स्वामींनी अक्कलकोटहून मुंबईला जात असताना या ठिकाणी 22 दिवस वास्तव्य केलं असं दृष्टांत दादांना झालं. आणि एका पुस्तकामध्ये सुद्धा ते लिखित आहे की या ठिकाणी स्वामींनी 22 दिवस वास्तव्य केलं आणि म्हणूनच मठाचं बांधकाम सुद्धा 22 दिवसात पूर्ण झालं. हा योगायोगच आहे की मठाचं काम सुद्धा 22 दिवसात पूर्ण झालं, करून घेतलेलं आहे. तसेच अनेक कार्यक्रमाला स्वामी सुद्धा या ठिकाणी अगदी महारोगाच्या रूपात कुठल्याही रूपामध्ये येऊन या ठिकाणी भाविकांना दर्शन देत असतात, परीक्षा घेत असतात. हो हो हो. स्वामींचा अनुभव खूप वेळा आलाय, सांगू तेवढं कमीच आहे. मला स्वतःला आलेला अनुभव आहे. त्या स्वामींची पायाभरणीचं काम चालू होतं गाभाऱ्याचं आणि त्यावेळी आम्ही बैलगाडीने तलावातून बैलगाडीने पाणी घेऊन येत होतो आणि लहान होतो मी, 13-14 वर्षाचा असं नाही त्यावेळी. आणि बैल घेऊन दुपारची सुट्टी झाली आणि बैलांना तळ्यावर धुण्यासाठी गेलो आणि बैल पाण्यामध्ये घेऊन गेलो. बैलासोबत मीही पाण्यामध्ये गेलो. अक्षरशः बुडालेलो होतो. स्वामींचा दावा केला आणि शेवटच्या क्षणाला मला बैलाची शेपटी माझ्या हातामध्ये आली आणि त्या शेपटीला पकडून मी बाहेर निघालो. हा सर्वात मोठा अनुभव माझा सुरुवातीला स्वामींच्या पाया भरणीला आलेला अनुभव. हो 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 हो. अगदी माझ्या सोबत जे होते ते सुद्धा मला मी पाण्यामध्ये बुडलेलं बघून पळून गेले. परंतु शेवटच्या क्षणाला माझ्याकडून बैलाचा कासरा सुटला आणि शेवटच्या क्षणाला माझ्या शेपूट हातात आली आणि त्या शेपटीला धरून मी बाहेर आलो. हा सर्वात मोठा अनुभव. दादांना जसा अनुभव आला तसा इतर कोणालाही अनुभव आलाय का जो आमच्याबरोबर तुम्ही शेअर करू इच्छिता? नमस्कार, मी राधिका किशोर विरकर, कर्जत येथे मी राहते.
अचानक एके दिवशी म्हणजे मी खूप प्रॉब्लेम मध्ये होती. माझ्या मिस्टरांची बँक बंद पडली होती आणि अतिशय त्रासात होते आणि अचानक मी या मठामध्ये आले. काहीतरी असं वाटलं की आपण जावं, सगळे स्वामी सेवा करतात. तोपर्यंत मला स्वामींचं असं काही हे नव्हतं, पण आले आणि नंतर मी खूप रडले. इथे भजन चालू होतं, पायी लागती खडे स्वामी धावत या पुढे पुढे, हे दादांचं भजन चालू होतं आणि मी खूप रडले. आणि असे मी दर गुरुवारी यायची सुरुवात केली. आपोआप पाय वळू लागले आणि माझे दिवस बदलत गेले. खूप चांगले. आता माझे मिस्टर किशोर विडकर हे स्वामी भक्त आहेत. रोज ते एक अध्याय वाचून त्यांचा जप आणि त्यांचं हे केल्याशिवाय 1 तासभर ते बाहेर पडत नाहीत, काही खात नाही. मुलगा स्वामी भक्त आहे, मुलगी आहे, मुलीचं लग्न झालं. आता माझे जावई या मठात येतात आणि ह्या मठामध्ये आम्हाला अतिशय चांगले अनुभव आलेले आहेत आणि स्वामी आहेत, वास्तव्य आहे हे आम्हाला प्रत्येक क्षणोक्षणी जाणवतं. त्यामुळे आमचे पाय आपोआप इथे वळतात. म्हणजे आम्ही काही करत नाही, स्वामी आम्हाला बोलवतात. बस, अजून काही नाही. त्यांची छाया असू दे आमच्यावर. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्याला ही स्वामींची अनुभूती आली असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.